जिल्हा परिषद शाळा गाव आपल्या समोर सादर करत आहे काळजाला घाव घालणारी एक हृदयस्पर्शी कथा व्यथा देवदासीची व्यथा देवदासीची व्यथा देवदासीची एका विशिष्ट समाजापुरता मर्यादित असणारा हा प्रश्न याची झळ ना तुम्हाला ना आम्हाला कित्येक स्त्री पुरुषांचे आयुष्य बर्बाद करणारा हा प्रश्न आज आम्ही घेऊन येतोय तुमच्या पुढे तुमच्या पुढे तुमच्या पुढे हे गजराबाईचे घर गजराबाई घरात तांदूळ निवडत बसलेली असते तेवढ्यात तिची मुलगी शारदा येते आई 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 मी 10वीला पहिल्या नंबरनी पास झाले आता मी लई शाळा शिकणार आहे बघ वय वय पोरी तू आता पास झालीस आता मला लई आनंद झालाय आता तुला शाळा शिकून मास्तरिंग करणार आहे माझी लेक आता माझा बांग फेडेल घराण्याचं नाव काढेल तेवढ्यात देव मामा म्हणजेच गजराबाईचा भाऊ येतो आके आके अगं कुठं आहेस ग अरे बाबा आज इकडं काय काम काढलंय अगं आके आपली शारदा वयात आली ना व आता तिचा झुलवा लावाया पाहिजे तिचा सौदा करून आलोय भोकरवरच्या काळे पाटलांशी बक्कर पैसा मिळणार आहे बघ ए नाही बघ मामा मी लई शाळा शिकून मास्तरी होणार आहे मी नाही येणार तुझ्या संग ए आई सांग मामाला मी शाळा शिकणार आहे म्हणून सांग अरे ग ना माझ्या शाळेतीला मी लई शाळा शिकून मास्तरिंग करणार आहे बघ अगं आके तुला कळत कसं नाही शाळा बिळा आपल्या समाजात शिकायची नसते लोक नावं ठेवतील नव आणि देवीचाही कोप होईल बघ त्यामुळे पुण्यांदा शाळेचं नाव घ्यायचं नाही ए शारदे चल माझ्या संग गुमान आणि तुझा झुलवा आई रेणुकाशी लावून देतो आणि तुझा सौदा करतो पाटलांशी चल माझ्या संग गुमान ए नाही बघ मामा मी नाही येणार तुझ्या संग आई आई देव मामा शारदेच्या हाताला घट्ट पकडून ओढीत नेतो कसा ग बाई जातीचा योगिला धर्माचा योगिला जातीचा योगिला धर्माचा योगिला कोणाच्या रक्तात रांधला रक्तात रांधला कोणत्या भक्तानं बांधला भक्तानं बांधला कसा ग बाई जातीचा योगिला धर्माचा योगिला जातीचा योगिला धर्माचा योगिला देव मामा भोकरवाडीच्या काळे पाटलांकडे शारदाचा झुलवा म्हणजे देवाला सोडणे देवदासी करणे शारदाला देवदासी बनवून तिचा सौदा करण्यासाठी काळे पाटलांच्या घरी येतो पाटील पाटील आव कुठं आहेसा घरात आहेसा का नाहीसा अरे कोण आहे रे बाहेर आणि एवढा कोण कोकल तू या आव पाटील मी आहे ना व देव मामा देव मामा तू आहेस वय असा बाहेर का हो बाईस आत ये की मग अहो परवा तुम्हाला बोललो नव्हतं शारदा तिचा तुमच्या बरोबर सौदा करायचा आहे म्हणून तिला घेऊन आलोय वा 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 अरे किती म्हणतोय सांग की मग 20,000 रुपये म्हणतो या पाटील अरे ईस काय 25 घेऊन जा की मग माझपासून मग ठरलं पाटील वय वय देव मामा ठरलं ए मामा माझा सौदा करू नको मी लई शाळा शिकणार आहे बघ खणा नदी युगांचे ते पाश युगांचे ते पाश कणती भिंतीमध्ये श्वास भिंतीमध्ये श्वास कडुगबाई घासान बांधला घासान बांधला कोणाच्या रक्तात रांधला रक्तात रांधला कसा ग बाई जातीचा योगिला धर्माचा योगिला जातीचा योगिला धर्माचा योगिला एक आठवडी बाजार भरलेला असतो व्यापारी आपापल्या परीने मोठमोठाने कांदा बटाटा लिंबू मिरची विकत असतात अचानक बाजारात फार गोंगाटा होतो अचानकपणे शारदा देवदासी बाजारात पाऊल ठेवताच गोंगाट करणारा बाजार अचानकपणे शांत होतो कांदा टोमॅटो टोमॅटो कांदा कांदा टोमॅटो घ्या टोमॅटो कटून घ्या कांदा टोमॅटो कटून घ्या घेताय का कटू काय पाहुणं असं इतरांदेक तोंड लपवू नका ओळख लागतीया नव मी कोण तिकडं नजर फिरवू नका इकडं बघा इकडं मी शारदा देवदासीन कुणी केलं मला देवदासीन तर ऐका माझा जेव्हा 10वीत पहिला नंबर आलता तेव्हा मी माझ्या आईला जाऊन सांगितलं पास झाल्याचं ते ऐकून माझ्या आईला लई आनंद झालता माझी आई मला शाळा शिकून मास्तरीन करणार होती पण तेवढ्या तिथं देव मामा
भिजले युगांचे घोंगडे, युगांचे घोंगडे, घोरती मृत्यूचे सांगाडे, मृत्यूचे सांगाडे. रातीच्या रेषानी बांधला, रेषानी बांधला, रूढीच्या रक्तात रांधला, रक्तात रांधला. कसा ग बाई जातीचा योगिला, धर्माचा योगिला, जातीचा योगिला, धर्माचा योगिला. पहा पहा लोक हो, ही जमेल पडलेली शारदा देवदासी अचानक बोलता बोलता तिचा अंत झाला. ही पहा तिची चिमोडी, तिला तिच्या आईशिवाय या जगात दुसरं कोणीच नव्हतं. हो, दुसरं कोणीच नव्हतं. आता ती चिमोडी एकटी पडली आहे. तिच्या आई